तालुक्यातील मनेगाव येथील पाणीपुरवठा योजनेचे अनेक वेळा 3:13 वाजल्याने 4000 लोकसंख्या असलेल्या गावातील महिलांना कायमच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते। म्हणूनच येथील 20 ते 25 ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन पदरमोड करून गावासाठी एक ट्रॅक्टर व एक टँकर विकत घेतलाय। महिलांच्या डोक्यावरील हंडे उतरवण्यासाठी ज्येष्ठांनी जे काम केले त्याचे मनेगावसह तालुक्यात कौतुक होत आहे। मनेगावातील 20 ते 25 जण ज्यांनी आपल्या वयाची 60 ओलांडली आहे, सामाजिक ध्येयाने झपाटलेले नवतरुणांना लाजवेल असे त्यांचे काम। कायम आपल्या गावच्या पाण्याच्या समस्येने ग्रासलेले अशांनी ना सरकारच्या भरोशावर ना कुठल्याही पुढाऱ्याच्या आश्वासनावर न राहता आता गावासाठी जे करायचे ते स्वतःच्या हिमतीवर करायचे ठरवून केवळ डिझेलचा खर्च काढण्याहेतू गावात पाणी टँकर सुरू करण्यासाठी सर्वांनी पदरमोड करीत चक्क एक ट्रॅक्टर व टँकर विकत घेतलाय। ज्येष्ठ नागरिक संघातील ज्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य करणे शक्य असेल अशांकडून आर्थिक सहाय्य घेण्यात आले। ॲडव्होकेट CD भोजने यांच्या नेतृत्वाखाली सोपान शिंदे, MR शिंदे, MR सोनवणे, विठ्ठल आंबेकर, मधुकर पवार, राजाराम शिंदे, पांडुरंग सोनवणे, दत्तात्रय गायकवाड, निवृत्ती सोनवणे यांनी आर्थिक सहाय्य करत 25% रक्कम भरून नवीन टँकर व ट्रॅक्टर गावासाठी विकत घेतला। खाजगी टँकर धारकाकडून 200 लिटर पाण्यासाठी 60 रुपये घेतले जातात, म्हणून नागरिकांचे पैसे वाचावेत यासाठी केवळ डिझेल खर्च भागेल इतकीच रक्कम म्हणजे अल्पदरात गरजेच्या वेळी ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। या उपक्रमाची सुरुवात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आली। या प्रसंगी सरपंच संगीता शिंदे, राजाराम मुरकुटे, उपसरपंच श्रीराम सोनवणे, शोभा भालेराव, अर्जुन सोनवणे, भानुदास सोनवणे, संदीप जेलगुले, ॲडव्होकेट CD भोजने, त्र्यंबक सोनवणे, मधुकर सोनवणे, दत्तात्रय गायकवाड, विठ्ठल आंबेकर, सोपान शिंदे, मधुकर पवार, पांडुरंग सोनवणे, बाजीराव सोनवणे, मच्छिंद्र सोनवणे, भाऊसाहेब पाटील, योगेश शिंदे, बाळू जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। SN न्यूजसाठी सुरेश कपिले। मनेगाव येथील ज्येष्ठ नागरिक यांनी जो हा उपक्रम हाती घेतला, हा अतिशय स्तुत्य आणि तालुक्याला मार्गदर्शक असा उपक्रम आहे। त्यांनी ज्या उतरत्या काळामध्ये त्यांच्याकडे पैशाची जी चणचण असून सुद्धा त्यांनी त्याच्यातून थोडाफार पैसा बाजूला करून एक ट्रॅक्टर आणि टँकर हे दोन्ही बी घेऊन गावाचा जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे कायमचा तो कसा सोडता येईल याच्यासाठी प्रयत्न करण्याचं त्यांनी जे ठरवलं त्याला मी पंचायत समितीच्या वतीनं आणि शासनाच्या वतीनं त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो। त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांची प्रकृती कायम चांगली राहो अशी मारुतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हरी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने जे कार्यक्रम राबवला आहे, अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम राबवलेला आहे आणि तरुणांना लाजवेल असा आमचा ज्येष्ठांनी कार्यक्रम या आपल्या गावामध्ये त्या कामाचं आज आपल्या उद्घाटन आणि त्या पुढील कामासाठी आम्ही तरुण त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या कोणतंही काम असलं तर आम्ही त्यांना आमच्या वतीने तरुणांच्या वतीने साथ देऊ आणि पुढील कामासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। BDO साहेब मधुकर रावजी मुरकुटे, गावातील सगळी प्रतिष्ठित माणसं, त्याच्यामध्ये आमचे प्रथम नागरिक सरपंच भालेराव ताई मॅडम, गावकरी मित्रांनो, या गावाचं पाण्याचं दुर्भिक्ष आम्हाला बघवेना म्हणून आम्ही म्हाताऱ्या लोकांनी एक विचार केला की आपण फक्त ज्येष्ठ नागरिक संघटना स्थापन केली, परंतु जो ज्वलंत प्रश्न आहे पाण्याचा आपण दारोदार भटकलो, साहेबांनी मदत केली, तहसीलदार साहेबांनी मदत केली, खासदार साहेबांनी मदत केली, सगळ्या आमदार साहेबांनी मदत केली, परंतु आपलं योगदान काय म्हणून आम्ही ह्या नवीन टँकर आणि नवीन ट्रॅक्टर हा आपल्यापुढे उभा केलेला आहे आणि आजपासून तो आपल्या सेवेत राहील। माफक दरामध्ये लोकांना पाणी रोज कसं मिळेल पिण्याचं याची आम्ही काळजी घेऊ, एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवतो। मनेगाव येथे लोकसहभागातून वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवत असल्याबद्दल तसेच वृक्ष लागवडी संदर्भात प्रचार प्रसार करीत असलेले वृक्षमित्र तथा पत्रकार सुरेश कपिले यांचा गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला।